काय हो मंडळी, तुम्ही सुद्धा एकाच चवीची मुगाच्या डाळीची भजी खाता का? तर आता ते सगळं विसरा. या पद्धतीची मुगाच्या डाळीची भजी करून बघा. खरंच सांगते, घरातले एवढे आवडीने खातील आणि परत-परत तुम्हाला करायला लावतील. त्यासाठी 1 तास आधी 1 वाटी मुगाची डाळ मी भिजत घातली. आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. बारीक करताना पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही. सोबतच हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत, त्याही बारीक होतील. आणि बघा, डाळीमध्ये अजिबातही कण ठेवलेले नाही. छान डाळ बारीक करून घेतली. आता यामध्ये घालायचा आहे भरपूर असा पालक. म्हणजे एक जुळी पालक स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला आणि आता तो बारीक चिरून घेतलेला आहे. आता डाळीच्या मिश्रणात आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ओवा हातावर चोळून तो सुद्धा अर्धा चमचा यामध्ये मी घातलेला आहे. आता कसुरी मेथी, काही आणखी मसाले घालूया. तर एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो घातला. 1 चमचा धने जाडसर कुटून घेतले, ते घातले आणि अगदी 2 चुटकी एवढा मी हिंग यामध्ये घालून घेतलेला आहे. आता एक मोठा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतली आणि तो हाताने असा तोडून यामध्ये घालायचा आहे. आता सोबतच भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि आपण जो चिरलेला पालक होता तो पूर्ण पालक घातला. चवीनुसार मीठसुद्धा घातलं आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं. पाण्याचा अजिबातही यामध्ये वापर करायचा नाही बरं का. आणि आता गरम तेल करून घेतलं आणि एक-एक करत भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. छान सोनेरी रंगावर भजी तळून घ्यायची आणि भजी तळत असताना गॅसचं स्पीड आपल्याला कमीच ठेवायचं आहे. कमी स्पीडवर भज्यांना दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येऊ देईपर्यंत तळायचा आहे. डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा आणि एकदा नक्की ही भजी तयार करून बघा. खरंच सांगते, इतके अप्रतिम भजी होतात. आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. ऐकलात ना आवाज? छान कुरकुरीत आणि आतून जाळीदार अशी ही भजी तयार होतात बरं का. कुठलंही आपण इथे तेलाचं मोहन, तांदळाचं पीठ आणि अजिबातही सोडा वापरलेला नाही, तरी इतकी छान ही भजी तयार होतात. आणि पालकही तसा खायचा कंटाळा जर करत असतील तर अशी भजी नक्कीच करून खाऊ घाला. पुन्हा छानशा एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया.